महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वाट पाहत आहात का? केवायसी करूनही अजूनही तुमचे पैसे आले नाहीत. मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आजचा निर्णय थेट तुमच्या खात्याशी संबंधित आहे. अलीकडे हजारो महिलांच्या तक्रारी समोर येत आहे. ही केवायसी पूर्ण आहे, तरीही पैसे का थांबले? आमचं नाव यादीत असूनही लाभ का मिळत नाही? आणि या सगळ्या गोंधळावर आता सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय तुमच्या हप्त्यावर परिणाम करणार आहे. काहींना पैसे मिळणार आहेत, तर काही बहिणींना पुन्हा एकदा प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. पण नेमकी गडबड कुठे झाली? ई-के-वाय-सीमध्ये कोणती चूक झाली तर पैसे अडकतात? आणि सर्वात महत्त्वाचं, आता पुढे काय करायचं? म्हणजे तुमचा जो हप्ता आहे, जानेवारीचा हप्ता हा अडकणार नाही आणि ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता भेटला नाही, त्यांनी नेमकं काय करायचं आहे? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती, नवीन निर्णय काय आहे आणि तुम्ही काय काळजी घ्यावी, हे सगळं या व्हिडिओमध्ये सोप्या भाषेत मी सांगणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमच्या ओळखीच्या लाडक्या बहिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण एक छोटी माहिती सुद्धा तुमचे ₹1500 इथे वाचू शकते. बघा, आपल्याला 31 डिसेंबर 2025 रोजी ई-के-वाय-सी करण्याची मुदत जी आहे ना, ही देण्यात आलेली होती. मात्र काही कारणास्तव ई-के-वाय-सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब सरकारच्या निदर्शनात आली आहे. म्हणून योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या आहे. अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. बघा, आपण जी माहिती दिलेली होती ना, ती माहिती आता सरकारपर्यंत ती पोहोचलेली आहे. खूप साऱ्या चॅनलवर आता हे जो मुद्दा आहे ना, हा मुद्दा उचलून धरलेला होता, की जी के-वाय-सी आहे, ह्या के-वाय-सीमध्ये खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी चूक केली होती. आता ते सरकारच्या निदर्शनात आलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे, की आता हे जे आहे ना, हे सगळं आता अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी ते करणार आहे आणि त्याच्या सूचनासुद्धा महिला आणि बालविकास विभागाने इथे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे. अशी घोषणा स्वतः जे आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे. राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अनेकांनी लाभ घेतलेला आहे. त्यात अपात्र महिलांचाही समावेश आहे. अशा वेळी सरकारने ई-के-वाय-सी प्रक्रिया राबवली. सुरुवातीला त्यात अनेक अडचणी येत होत्या, पण आता सुधारणा करण्यात आली. किटकर प्रक्रियेमुळे सुरुवातीला अनेक महिलांना ई-के-वाय-सी करता आली नाही. त्यामुळे 2 वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. हे तर आपल्याला इथे माहीतच आहे. त्यानंतर काय झालं, की दरमहा मिळणारे जे ₹1,500 आहे ना, याची मदत उशिरा मिळत आहे. तर काहींना तो जो लाभ आहे ना, तो इथे बंद झालेला आहे. काही लाडक्या बहिणी इथे के-वाय-सी इथे करून सुद्धा त्या लाडक्या बहिणींना इथे जे पैसे आहेत, ते इथे पैसे बंद झालेले आहे. अशा तक्रारी येथे आता महिला आणि बालविकास विभागाला इथे प्राप्त झालेली आहे. काय झाले, की पुण्यातील जे पोळ गाव आहे ना, ह्या गावामध्ये 48 वर्षीय लाभार्थी महिलेने अनेक महिलांनी ती ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याला इथे मदत केलेली आहे. पण स्वतःची जी ई-के-वाय-सी आहे ना, ही यशस्वीरित्या पूर्ण करूनही तिला गेल्या 3 ते 4 महिन्यापासून दीड महिन्यांचा हप्ता इथे आलेला नाही, असा त्यांचा आरोप आहे. अशा तक्रारी राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ना आता येत आहे. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल अशी अपेक्षा होती, पण अनेक महिलांच्या खात्यात जे पैसे आहेत जमा झाले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या लाडक्या बहिणींनी आंदोलन केले. अमरावती, वर्धा, बुलढाणा लाडक्या बहिणीने असा हप्ता मिळाल्याने जिल्हाधिकारी कार्यालयावर इथे मोर्चा काढला आहे. के-वाय-सीमुळे आधी लाखो लाडक्या बहिणींचा कुठे हप्ता थांबलाय, तर कुठे के-वाय-सी करता आलेले नाहीत. बुलढाण्यात तर 30,000 महिलांना या योजनेमुळे के-वाय-सीमुळे अडचणीत येत असल्याचं इथे समोर आलेलं आहे. तुम्हाला यावर काय वाटतं? तुमच्या काय प्रतिक्रिया आहे? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि जानेवारीचा हप्ता आपल्याला लवकरात लवकर भेटला पाहिजेत का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. धन्यवाद.